नाट्यगंधारतर्फे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. रणांगण पानिपतच्या महायुद्धावर आधारित एक ऐतिहासिक नाटक. मंडळी, हे नाटक घडतंय तो काळ आहे इसवी सन 1760-1761चा, म्हणजे सुमारे 250 वर्षांपूर्वीचा. प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाण्याआधी थोडी इतिहासाची उजळणी करूया का? याखेरीज इंग्रजी आणि मराठीमध्ये अधिक माहिती आणि प्रवेशानुसार सारांश आपल्याजवळ असलेल्या कार्यक्रम पुस्तिकेत किंवा छापील कागदावर आहेच. तर इसवी सन 1760 पुण्यात पेशव्यांच्या गादीवर थोरल्या बाजीरावांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे होते. मराठ्यांची सत्ता उत्तरेला अगदी दिल्लीपर्यंत आणि पश्चिमेला सध्याच्या पाकिस्तानातील अटकेपर्यंत पसरली होती. दिल्लीचा मुघल बादशहा मराठ्यांच्या हातचं केवळ एक बाहुलं बनला होता. बादशहाचा वजीर नजीबउद्दौला मराठ्यांकडून पराभूत झाला होता. आपली गेलेली सत्ता परत मिळावी म्हणून नजीबाने अफगाणी बादशहा अहमद शाह अब्दालीला भारतावर स्वारी करण्यासाठी आमंत्रण दिले. मुघल बादशहाशी झालेल्या अहमदीय करारानुसार दिल्लीच्या रक्षणासाठी सदाशिवराव उर्फ भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली 1,00,000 मराठा सैन्य दिल्लीकडे रवाना झाले. 14 जानेवारी 1761 संक्रांतीच्या या मंगल दिनी मराठ्यांच्यात आणि अब्दालीमध्ये घनघोर युद्ध झालं. आता पाहूया या युद्धातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा. सुरुवात करूया मराठा सैन्यापासून. नानासाहेब पेशवे, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव, कर्तव्यदक्ष पण थोडेसे रंगेल. त्यांच्या कार्यकाळात मराठी राज्याच्या सीमा अफगाणिस्तानापर्यंत पोहोचल्या होत्या. प्रत्यक्ष युद्धात फारसे कधी लढलेच नाहीत. शत्रूशी 2 हात करण्यासाठी सदैव भाऊबंद किंवा सरदारांवरच अवलंबून राहिले. राघोबादादा पेशवे, नानासाहेब पेशव्यांचे धाकटे बंधू, प्रचंड पराक्रमी. आपल्या तलवारीच्या जोरावर अटकेपर्यंत मराठी झेंडा घेऊन गेले. अत्यंत रंगेल, शौकीन पण हलक्या कानाचे. अटकेपार झेंडा घेऊन गेले असले तरी या मोहिमेमुळे राज्यावर 80 लाखांचे कर्ज झाले. विश्वासराव पेशवे, नानासाहेब पेशव्यांचा थोरला मुलगा. पानिपत युद्धाच्या वेळी वय अवघे 16 ते 17 वर्षे. अतिशय सरळमार्गी आणि शूर व्यक्तिमत्व. पानिपतच्या युद्धात त्यांचा मृत्यू झाला. भाऊसाहेब पेशवे, नानासाहेब पेशव्यांचे धाकटे चुलत बंधू, कर्तबगार, बुद्धीने अतिशय तेज. पेशव्यांच्या राज्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पराक्रमी असूनही तलवार गाजवण्याची संधी मिळत नाही याची त्यांना खंत होती. भाऊसाहेबांनी तेलंगणाच्या युद्धात पहिला पराक्रम गाजवला आणि इब्राहिम खान गार्दीसारखा शूर सरदार मित्र म्हणून जोडला. पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याचे नेतृत्व त्यांनी केले आणि याच युद्धात त्यांना वीरमरण आले. इब्राहिम खान गार्दी, मराठ्यांच्या तोफ दलाचे प्रमुख, मूळचे तेलंगणा प्रांतातले. फ्रेंच पद्धतीच्या तोफा यांनी मराठी सैन्यात आणल्या. अतिशय शूर आणि भाऊसाहेबांवर प्रचंड निष्ठा. मल्हारराव होळकर, मराठी सत्तेचे उत्तरेकडील सगळ्यात मोठे सरदार. उत्तरेकडील काही प्रांतांचं शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी यांची. अत्यंत महत्वाकांक्षी माणूस, अनेक युद्धांचा अनुभव असलेला सेनापती. पेशव्यांचे मराठी सत्तेत वर्चस्व मल्हाररावांना कधीच मान्य नव्हते. पानिपतच्या युद्धातून ऐन मोक्याच्या वेळेला पळ काढल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. दत्ताजी शिंदे, मराठ्यांचे उत्तरेकडील दुसरे मोठे सरदार. पंजाब प्रांताची देखरेख हे करीत असत. अतिशय पराक्रमी, शूर पण तितक्याच गरम डोक्याचे. आडमार्गाने न जाता शत्रूवर सरळ तुटून पडायचे ही त्यांची विचारसरणी.
बुराडी घाटाच्या लढाईत नजिबाविरुद्ध लढताना त्यांना वीरमरण आले. जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंद्यांचे पुतणे. पानिपत युद्धाच्या वेळी वय अवघे 16 ते 17 वर्षे. अतिशय शूर. आपल्या काकांवर आणि भाऊसाहेबांवर त्यांची अपरिमित निष्ठा होती. पानिपत युद्धात अफगाण सैन्याने त्यांना कैद केले आणि नंतर ठार केले. आता पाहूया अब्दालीच्या सैन्यातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखा. अहमद शाह अब्दाली, अफगाणी बादशहा, ज्यानं भारतावर 5 वेळा आक्रमण करून अमर्याद लूटगोळा केली. अतिशय पराक्रमी पण तितकाच क्रूर असा बादशाह. पानिपत युद्ध जिंकल्यावर 75,000 मराठी यात्रेकरूंची कत्तल करण्याची आणि 22,000 मराठी स्त्रियांना गुलाम म्हणून नेण्याची आज्ञा त्यानं आपल्या सैन्याला दिली असा समज आहे. शहावली, अब्दालीचा वजीर. जहान खान, अब्दालीचा सेनापती. सुजाउद्दौला, अतिशय संपन्न अशा अयोध्येचा नवाब. युद्ध जिंकण्याच्या दृष्टीने सुजाची साथ अतिशय महत्त्वाची होती. त्याला आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न मराठ्यांनी आणि अब्दालीनेही केला, पण मराठ्यांच्या दुर्दैवाने त्यांना सुजाची साथ मिळाली नाही. नजीबुद्दौला, पानिपतच्या रणांगणाचा मुख्य सूत्रधार, रोहिलखंडाचा सुभेदार. अत्यंत कपटी, नीच व पाताळयंत्र. दिल्लीवर आपले वर्चस्व पुन्हा यावे, मराठ्यांची सत्ता कमी व्हावी म्हणून त्याने पानिपतचे महायुद्ध घडवून आणले. मंडळी, तर आता उजळणी तर झाली. आता चला जाऊया खऱ्या रणांगणावर.